बघा, लास्ट लेक्चरला डी अँड ए ब्लॉक या चॅप्टरमध्ये आपण प्रॉपर्टीज एक्सप्लेन केलेल्या आहे. डी अँड ए ब्लॉकच्या जनरल प्रॉपर्टीज आपण एक्सप्लेन केलेल्या आहे. त्या लास्ट लेक्चरला आपण डिस्कस सुद्धा केलेले आहे. जवळपास ते 6 ते 7 जनरल प्रॉपर्टीचं एक्सप्लेनेशन कालच्या लास्ट लेक्चरला आपण दिलेलं आहे. आता त्या जनरल प्रॉपर्टीज आपल्याला वन बाय वन काय करायचे या ठिकाणी डिस्कस करायचे आहे. त्यातली पहिली जनरल प्रॉपर्टीज आणि व्हेरी इम्पॉर्टंट जनरल प्रॉपर्टीज रिगार्डिंग टू दॅट ऑफ द चॅप्टर, दॅट इज द ऑक्सिडेशन स्टेट हिअर. बघा, पहिले इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज या संदर्भात आपल्याला हे नीट आणि JEE किंवा CET एक्झामिनेशन मध्ये 100% विचारला जाणारा प्रश्न या चॅप्टरवर ऑक्सिडेशन स्टेटच्या संदर्भात विचारला जातो. ओके, ऑक्सिडेशन स्टेट. आता डी अँड ए ब्लॉकच्या ऑक्सिडेशन स्टेट, डी ब्लॉक एलिमेंटच्या आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट संदर्भात एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. मग या ठिकाणी मी तुम्हाला काल एक पॉइंट सांगितलेला आहे की द एनर्जी ऑफ पेनल्टिमेट सेल मधलं डी ऑर्बिटल अँड लास्ट सेल मधलं एस ऑर्बिटल या दोघांची एनर्जी काय रे, एनर्जी लेवल जी आहे, एनर्जी काय रे, नियरली काय असेल, सेम आहे. डी ऑर्बिटल पेनल्टिमेट सेल मधलं डी ऑर्बिटल, लास्ट सेल मधलं एस ऑर्बिटल जे आहे या ठिकाणी या दोघांची एनर्जी लेवल काय सारखी आहे. आणि या दोघांची एनर्जी लेवल सारखी असल्या कारणामुळे या ठिकाणी हे काय करतात, दे फॉर्म द केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड काय करतात, फॉर्म करतात. आणि या केमिकल बॉन्ड फॉर्म केल्यामुळे ते काय करतात, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट शूज करतात. सगळ्यात महत्वाचं वाक्य, हे दोन वाक्य सगळ्यात महत्वाचे आहे की पेनल्टिमेट सेल मधलं डी ऑर्बिटल अँड लास्ट सेल मधलं एस ऑर्बिटल, द एनर्जी लेवल ऑफ दिस पर्टिक्युलर ऑर्बिटल इज नियर अबाउट द सेम, दॅट्स वाय दे फॉर्म द केमिकल टाइप ऑफ बॉन्डिंग. आणि हे केमिकल बॉन्डिंग फॉर्म केल्यामुळं दे शो द व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. ते फॉर्म करतात व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, या ठिकाणी ते दाखवत असतात. देन मग आता पर्टिक्युलर मग कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट याच्यामध्ये जास्त स्टेबल आहे. मग या ठिकाणी आपण बघूया की जे डी ऑर्बिटल, लक्ष द्या, डी ऑर्बिटल मध्ये 0 इलेक्ट्रॉन म्हणजे डी ऑर्बिटल रिकामा असेल. डी ऑर्बिटलची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची असते. 10 पैकी एकही इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मध्ये नाही आहे म्हणजे डी ऑर्बिटल रिकामा आहे. 10 पैकी जर का 5 इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मध्ये असेल तर म्हणजे ते पर्टिक्युलर डी ऑर्बिटल हे हाफ फिल्ड असेल, अर्ध भरलेलं डी ऑर्बिटल असेल. नंतरचं डी ऑर्बिटल हे कम्प्लिटली फिल्ड असेल म्हणजे पूर्ण भरलेला असेल. म्हणजे डी ऑर्बिटल रिकामा असेल, डी ऑर्बिटल हाफ फिल्ड असेल, डी ऑर्बिटल पूर्ण भरलेला असेल. तर अशा प्रकारच्या ऑक्सिडेशन स्टेट ज्या आहे, सच अ टाइप ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट इज द मोर स्टेबल. ह्या काय असतील, मोर स्टेबल. यार ह्या मोर स्टेबल का असेल, कारण एम्प्टी डी ऑर्बिटल, हाफ फिल्ड डी ऑर्बिटल अँड कम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल, such a type of the oxidation state of the transition elements, they are the more they are stable here. मग याच्यामध्ये पहिला जो एलिमेंट घेणार आपण स्कॅन्डियम, 21 याचा ऍटॉमिक नंबर आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्या सर्वांना माहित आहे, ऑर्गॉन 3d1 आणि 4s2 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मग आता या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये सर्वात प्रथम आपल्याला बघायचं आहे की इलेक्ट्रॉन हे कोणत्या ऑर्बिटल मध्ये लूज केल्या जाऊ शकतात, कोणत्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन पहिले दिल्या जाऊ शकतात. लास्ट सेल कोणता आहे, दिस इज द फोर्थ, इज द लास्ट सेल. आणि या चौथ्या सेल मधलं, फोर्थ सेल मधलं एस ऑर्बिटल जे आहे, दिस इज द आउटर मोस्ट एस ऑर्बिटल. हे इनर ऑर्बिटल आहे, हे आउटर ऑर्बिटल आहे. मग इलेक्ट्रॉन देत असताना आउटर ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन पहिले दिल्या जातात, म्हणून पहिले इलेक्ट्रॉन 4s मधले लूज केल्या जातात. डी मधला इलेक्ट्रॉन अगोदर दिल्या जात नाही. रिमेंबर दॅट व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स माय डिअर फ्रेंड्स हिअर, की व्हाय द इलेक्ट्रॉन लॉस फ्रॉम द 4s ऑर्बिटल, बिकॉज दे आर द लास्ट ऑर्बिटल हिअर. मग या स्कॅन्डियम न जर का
या लास्ट सेल मधला 4s इलेक्ट्रॉन पहिले लॉस केला जाईल. स्कॅन्डियम विच लॉस द 4s मधले 2 इलेक्ट्रॉन फर्स्टली लूज केले जाईल. व्हाय? बिकॉज दे आर प्रेझेंट इन द लास्ट सेल एस ऑर्बिटल. ओके, हे लास्ट सेल आहे, या लास्ट सेल मध्ये हे एस ऑर्बिटल येतं म्हणून स्कॅन्डियम पहिले एस ऑर्बिटल मधले 2 इलेक्ट्रॉन रिलीज करणार. डी ब्लॉक मध्ये कोणता एलिमेंट पहिले 4s म्हणजे लास्ट सेल मध्ये एस ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन रिलीज करेल पहिले लक्षात ठेवा, कारण एस ऑर्बिटल लास्ट सेल मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी स्कॅन्डियम लॉस केले 2 इलेक्ट्रॉन, तर स्कॅन्डियम वर 2 पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि या ठिकाणी 3d1 इलेक्ट्रॉन येणार आहे. स्कॅन्डियम जर का 2 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर या डी मध्ये एकच इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो म्हणून 3d1 या ठिकाणी मी राईट केलेला आहे. स्कॅन्डियम विच लॉस द 3 इलेक्ट्रॉन, एस ऑर्बिटल मधले 2 इलेक्ट्रॉन आणि डी मधला 1 इलेक्ट्रॉन स्कॅन्डियम काय करतो, लॉस करतो. तर 3 आणि 2 म्हणजे स्कॅन्डियम 3 पॉझिटिव्ह चार्ज येणार, म्हणजे स्कॅन्डियमच्या डी ऑर्बिटल मध्ये 0 इलेक्ट्रॉन राहणार आहे. लक्षात, पहिले स्कॅन्डियमला 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे या स्कॅन्डियमच्या डी ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन शिल्लक आहे. आता स्कॅन्डियमला 3 इलेक्ट्रॉन दिले, एस मधले 2 दिले आणि डी मधला 1 दिला, म्हणजे डी ऑर्बिटल मध्ये एकही इलेक्ट्रॉन शिल्लक नाही, म्हणजे डी ऑर्बिटल रिकामी आहे, एम्प्टी आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला सांगितलं जर का एम्प्टी डी ऑर्बिटल असेल तर अशा प्रकारचे ऑक्सिडेशन स्टेट मोर स्टेबल असेल. मग स्कॅन्डियम डाय पॉझिटिव्ह आणि स्कॅन्डियम ट्राय पॉझिटिव्हच्या संदर्भात जर का बोलायचं आपल्याला झालं तर स्कॅन्डियम ची ट्राय पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट ही मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असेल. दिस इज द मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट. असा प्रश्न जर का तुम्हाला विचारला की स्कॅन्डियमची ऑक्सिडेशन स्टेट ही मोर स्टेबल +3 ऑक्सिडेशन स्टेट मोर स्टेबल का आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की एम्प्टी डी ऑर्बिटल असल्या कारणामुळे ही ऑक्सिडेशन स्टेट स्कॅन्डियमची मोर स्टेबल आहे. अशा प्रकारे एक्सप्लेनेशन या ठिकाणी द्यायचं आहे. देन आता त्याच्यानंतर मी टिटॅनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राईट करतो. टिटॅनियम या ठिकाणी घेतलेला आहे. टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर 22 या ठिकाणी राईट केला आपण. ऑर्गॉन घेतलेला आहे आणि या ऑर्गॉन मध्ये 3d2 and 4s2 असं घेतलेलं आहे. टिटॅनियम पहिले 2 इलेक्ट्रॉन लॉस करणार, म्हणजे टिटॅनियमनं 4s मधले 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर टिटॅनियमवर +2 चार्ज येणार आहे. म्हणजे टिटॅनियम +2 दाखवल्यानंतर या डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात, 2. मग बघा आता टिटॅनियम लॉस 3 इलेक्ट्रॉन, टिटॅनियम 3 इलेक्ट्रॉन लॉस करतो. 3 इलेक्ट्रॉन कसे लॉस करणार, 4s मधले 2 आणि डी मधला 1, म्हणून टिटॅनियमवर या ठिकाणी येतात ट्राय पॉझिटिव्ह आणि टिटॅनियमच्या डी ऑर्बिटल मध्ये शिल्लक राहतो 1 इलेक्ट्रॉन. नाउ टिटॅनियम लॉस ऑल 4 इलेक्ट्रॉन, एस मधले 2 आणि डी मधले 2, म्हणजेच या ठिकाणी टिटॅनियमवर येणार टेट्रा पॉझिटिव्ह. 4 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर टिटॅनियमवर या ठिकाणी 3d0 येणार. आणि इकडे लक्षात ठेवा की ज्या टिटॅनियमच्या डी ऑर्बिटल मध्ये 0 इलेक्ट्रॉन्स असतील सच ऑक्सिडेशन स्टेट आर द मोर स्टेबल, म्हणून टिटॅनियमची +4 ऑक्सिडेशन स्टेट मोर स्टेबल आहे. तेच कारण मोर स्टेबल असण्यामागचं कारण काय आहे, बिकॉज दे आर द एम्प्टी हिअर. ओके, म्हणजेच स्कॅन्डियम ट्राय पॉझिटिव्ह आणि टिटॅनियम टेट्रा पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट हे जास्त स्टेबल का आहे या संदर्भात जर का विचारणा केली असेल तर डेफिनेटली या ठिकाणी सांगायचं आहे की बोथ डी ऑर्बिटल आर द एम्प्टी अँड दॅट्स व्हाय दे आर द मोर स्टेबल. आता एक कन्सेप्ट या ठिकाणी मागच्या ट्रान्झिशन एलिमेंटच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ट्रान्झिशन मेटल कॅटायनच्या डेफिनेशन संदर्भात बोलतो. ट्रान्झिशन मेटल कॅटायन, थोडा पॉइंट इकडे येऊया आपण बाजूला. ट्रान्झिशन मेटल कॅटायन कशाला म्हणायचं, ज्या डी ऑर्बिटल असेल, ज्या काही डी ऑर्बिटल असेल त्या डी ऑर्बिटल, लक्षात घ्या ट्रान्झिशन मेटल कॅटायनची डेफिनेशन. ट्रान्झिशन मेटल कॅटायन कशाला म्हणायचं, ज्या डी ऑर्बिटल पार्शियली फिलअप असतील, पार्शियली फिलअप असेल, पार्शियली भरलेले असतील किंवा हाफ फिल्ड असतील, तर अशा पर्टिक्युलर मेटल कॅटायनला म्हणायचंय ट्रान्झिशन मेटल कॅटायन. बघा परत एकदा पॉइंट रिकॅप करतो. ज्या डी ऑर्बिटल, ज्या ट्रान्झिशन मेटल कॅटायन कशाला म्हणायचंय, मेटल कॅटायनच्या डी ऑर्बिटल पार्शियली फिलअप असेल किंवा हाफ फिल्ड असेल अशा प्रकारच्या ट्रान्झिशन मेटल कॅटायनला काय म्हणायचंय, ट्रान्झिशन मेटल कॅटायन. फॉर एक्झाम्पल मी डी ऑर्बिटल राईट करतो. ही डी ऑर्बिटल आहे, डी ऑर्बिटल 5 आहे, डी ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, पार्शियली फिलअप आहे.
2 इलेक्ट्रॉन आहे पार्शियली फिलअप आहे, 3 इलेक्ट्रॉन आहे पार्शियली फिलअप, D1 D2 D3, 4 इलेक्ट्रॉन आहे, D4 पार्शियली फिलअप आहे, D5 हाफ फिल्ड आहे, D6 पार्शियली फिलअप आहे, D7 पार्शियली फिलअप आहे, D8 पार्शियली फिलअप आहे, D9 पार्शियली फिलअप आहे. म्हणजे D1 पासून D9 पर्यंत ज्या ट्रान्झिशन मेटल कॅटायन मध्ये D1 पासून D9 पर्यंत जर काही इलेक्ट्रॉन असेल म्हणजे पार्शियली फिलअप असेल किंवा हाफ फिल्ड असेल तर अशाच प्रकारच्या मेटल कॅटायनला ट्रान्झिशन मेटल कॅटायन म्हणायचं. परंतु जर d ऑर्बिटल एम्प्टी असेल, त्या d ऑर्बिटल मध्ये 0 इलेक्ट्रॉन असतील किंवा ते d ऑर्बिटल पूर्ण भरलेला असेल, कम्प्लिटली भरलेला असेल म्हणजे डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन जर का असतील, त्यांना ट्रान्झिशन मेटल कॅटायन म्हणायचंच नाही. वाय इट इज नॉट कॉल्ड एज अ ट्रान्झिशन एलिमेंट? ज्या ट्रान्झिशन मेटल कॅटायनच्या डी ऑर्बिटल मध्ये 0 एम्प्टी असेल, डी ऑर्बिटल रिकाम असेल किंवा डी ऑर्बिटल पूर्ण भरलेला असेल, अशा पर्टिक्युलर मेटल कॅटायनला काय म्हणायचं नाही? ट्रान्झिशन मेटल कॅटायन कोणाला म्हणायचं नाही? की ज्याच्या डी ऑर्बिटल मध्ये 0 रिकाम असेल. मग याला तुम्ही ट्रान्झिशन मेटल कॅटायन म्हणणार का? नाही म्हणणार का? कारण की ऑर्बिटल काय एम्प्टी आहे. याला म्हणणार का तुम्ही ट्रान्झिशन मेटल कॅटायन? यस, हे पार्शियली भरलेला आहे. टिटॅनियम डाय पॉझिटिव्ह, टिटॅनियम ट्राय पॉझिटिव्ह हे दोन्ही ट्रान्झिशन मेटल कॅटायन आहे. टिटॅनियम टेट्रा पॉझिटिव्ह नाही, कारण याच्या डी ऑर्बिटल मध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही. D1 पासून D9 पर्यंत हे जे इलेक्ट्रॉन या डी ऑर्बिटल मध्ये येत असतील म्हणजे पार्शियली फिलअप किंवा हाफ फिल्ड असेल तर सच टाइप ऑफ दिस कॉन्फिगरेशन दॅट इज कॉल्ड ॲज ए ट्रान्झिशन मेटल कॅटायन म्हणायचं त्याला. आणि ज्याच्या डी ऑर्बिटल मध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही किंवा पूर्ण भरलेला असेल तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणायचं नाही? ट्रान्झिशन मेटल कॅटायन म्हणायचं नाही. कोणाला म्हणायचं नाही मेटल कॅटायन ट्रान्झिशन? डी ऑर्बिटल रिकामी असेल किंवा पूर्ण भरलेले मेटल कॅटायन्स मध्ये जर का डी ऑर्बिटल रिकामी असेल किंवा एम्प्टी असेल किंवा कम्प्लिटली फिल्ड असेल तर त्याला ट्रान्झिशन मेटल कॅटायन म्हणायचं नाही. कशाला म्हणतात? पार्शियल फिलअप अँड हाफ फिल्ड. ओके, एवढं लक्षात ठेवा. बघा, या लेक्चरला आपण इथपर्यंतच घेणार आहोत कारण की लेक्चर पूर्ण घ्यायचं असेल तर बराच वेळ या ठिकाणी लागणार आहे. तर आपण या ठिकाणी संदर्भात फक्त ऑक्सिडेशन स्टेट उद्या परत रिकॅप करणार आहोत, रिपीट करणार आहे. तर तत्पूर्वी हा पॉइंट्स लक्षात ठेवा. इथपर्यंत मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर ऑक्सिडेशन स्टेट संदर्भात व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट का दाखवले जाते? एनर्जी सारखी असल्यामुळे केमिकल बॉन्डिंग फॉर्म करतात म्हणून व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. D0 D5 D10 ऑक्सिडेशन स्टेट मोर स्टेबल असतात कारण की डी ऑर्बिटलचं कॉन्फिगरेशन या ठिकाणी मोर स्टेबल आहे. आणि ट्रान्झिशन मेटल कॅटायन्स कशाला म्हणायचं आणि कशाला नाही म्हणायचं आहे या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला डेफिनेशन सांगितलेले आहे. सो हॅव लुक ॲट दिस द पॉइंट. द पॉइंट इज नॉट कम्प्लिटेड हियर इन दिस लेक्चर. टुमॉरो आय विल complete the remaining portion of the oxidation state. Have a look at this here.